नमस्कार मित्रांनो, नाथखुळा या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे. तुम्ही बघत आहे आपले हे पिल्लं आणि या पिल्लांचं मी जे नियोजन केलेलं आहे त्यानुसार मला या पिल्लांमध्ये खूप चांगली ग्रोथ दिसलेली आहे. ज्यामध्ये मी या पिल्लांना आपल्या फार्ममध्ये जे 30x30चं शेड आहे त्या शेडमध्ये मी 3 दिवसांच्या असतापासूनच या पिल्लांना सोडलेलं आहे, जेणेकरून या पिल्लांच्या अंगावर काही वाफा आणि परजंतू हे झालेले नाही आहेत. आणि गाईचा गोठा असल्यामुळे याच्यात शेणखत भरपूर आहे आणि त्या शेणामध्ये हे आपलं अंग घोळून त्यांच्यावरचे परजीवी हटवण्याचा प्रयत्न करत असतात, ज्यामुळे या पिल्लांच्या अंगावर काहीच झालेलं नाही आहे. आणि तुम्ही बघत आहे आपल्या फार्ममध्ये एक कोंबडी किती पिल्ले सांभाळते. जवळपास एका कोंबडीच्या जवळजवळ 30 पिल्ले राहतात आणि पिल्लांना या कोंबड्या काहीच त्रास देत नाहीत, कुठलीच इजा करत नाहीत. खाद्य पण खाऊ देतात, स्वतः खात नाहीत पण पिल्लांना खाऊ देतात. आता तुम्ही बघत आहे पिल्ले कुकडे जात आहेत, पूर्ण फार्ममध्ये फिरत आहे, त्यांना मोकळं फिरायला भेटते. आणि हा आपला व्हाईट कलरचा ब्रीडर आहे, जी या ब्रीडरचीच बॅच आहे. आणि याच्या सोबतीचे जे काही कोंबडे होते त्यांचेच हे बॅच आहे आणि त्या बाकीच्या ब्रीडरना मी विकून टाकलेला आहे. फक्त हा व्हाईटवाला ठेवला आणि एक रेड कलरचा ठेवला. आणि ह्या बाकीच्या ज्या अंड्यावरच्या कोंबड्या आहेत या कोंबड्यांना पण या पिल्लांची सवय झालेली आहे. त्या कोंबड्या या पिल्लांना मारत नाहीत, कारण की या पिल्लांच्या ज्या मदर्स आहेत त्या या पिल्लांच्या जवळ त्या बाकीच्या कोंबड्यांना फटकूसुद्धा देत नाहीत. आणि खाद्य पण खायच्या वेळेस सर्व कोंबड्या मिक्समध्ये खाद्य खातात. सर्वांनाच खाद्य समसमान टाकत असतो मी आणि सर्व पोटभर खाद्य खातात, मस्त फिरतात, एन्जॉय करतात. आणि त्यांची तब्येत बघा तुम्हाला चांगली दिसत आहे एवढं मोकाट सोडल्याच्यानंतर. जर त्यांना असं छोट्या केजमध्ये जर कोंबडीला आणि पिल्लांना कोंडलं तर त्यांच्यामध्ये तुम्हाला तब्येतीत फरक जाणवणार आहे. कारण की एकाच जागेवर जर ठेवलं तर त्या कोंबड्या तुम्हाला सुस्त दिसतील, पिल्ले सुस्त दिसतील. कारण की ते पिल्ले जिथं संडास करतात तिथंच ते जर 24 तास जर थांबून राहिले तर त्यांच्या तब्येतीत फरक नक्की पडेल. कारण की त्यांची तब्येत बहकण्याचे चान्सेस जास्त राहतात आणि त्यांच्या अंगावर पिसवे, उवा, वाफा ह्या होतीलच. कारण की त्यांना त्या पिंजऱ्याच्या बाहेर मोकळं आपल्या पंखात माती घोळायला काही मिळणार नाही. आणि इथं आपल्या फार्ममध्ये पूर्ण शेणखत आहे, बारीक शेणखत केलेलं आहे त्यांनी, पायाने उकरू बारीक झालेलं आहे. पूर्ण पिल्लं त्यामध्ये आपलं अंग घोळत असतात दिवसभर संध्याकाळपर्यंत. आणि रोज मी याची साफसफाई करत असतो. आणि साफसफाई केल्याने यांच्या जे संडास आणि लघवी जी यांची पडते तिथं ते इथून काढून टाकणं आपलं गरजेचं असते. आणि बाकीचे ह्या ज्या कोंबड्या तुम्हाला दिसत आहेत हे पिल्ले, हे आहेत 3 दिवसाचे पिल्ले झालेली आहेत. आणि या पिल्लांना मी 3 दिवसाच्या पिल्लांना आता आपल्या फार्ममध्ये सोडणार आहे. आणि या केजमध्ये मी जे एका दिवसाचे हे पिल्ले आहेत, आता हे एका दिवसाचे पिल्ले आहेत, हे मी त्या वरच्या केजमध्ये ठेवणार आहे मोकळा. म्हणजे जेणेकरून त्या पिल्लांना 3 दिवस इथं ठेवलं तर त्यांना ते कोंबडी चांगल्या प्रकारे ऊब देईल आणि त्यांची तब्येत चांगली राहील आणि चपळता वाढेल. आणि 3 दिवसाच्या नंतर या पिल्लांच्यासारखे ती चपळ होतील. बघा कसे बघत आहेत बाहेर. कोंबडीच्या खाली जास्त वेळ थांबत नाहीत आपले पिल्ले हे, कारण की इथं आपल्या गोठ्यामध्ये जे टेम्परेचर आहे ते एकदम मेंटेन आहे. हवाबंद कोठा आहे आपला आणि त्या हवाबंद कोठा असल्यामुळेच आपल्या पिल्लांना खूप फायदा झालेला आहे. आणि एवढा रिझल्ट मी घेतलेला आहे, मला 2 वर्ष झालेलं आहे. आणि या 2 वर्षात मी अनुभवलं की 94 पिल्लांपैकी माझी फक्त 4 पिल्लांची मॉर्टिलिटी झालेली आहे. तेही पण 2 आजार पडले होते आजारी आणि 2 पिल्लांना इजा झाली होती, म्हणजे धावपळीच्या ह्याच्यात इजा झाली, त्यामुळे ती मरतूक झाली. आणि त्याच्यानंतर मरतूक आता झालेली नाही आहे. काही जर बिमारी आली तर मी लगेच त्यांना मेडिसिन देऊन देत असतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा.